नमस्कार. हे BMM लेवलची ॲक्टिव्हिटी आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही 8 आईस्क्रीम स्टिक्स दिले आहेत, जेम्स दिलेत, ग्लू जेम्स दिलेत, एक ग्लू डॉट दिलाय, त्याच्यानंतर मग टी लाईट दिलाय. आय वुड सजेस्ट की ऑल पर्पज ग्लू म्हणजे ग्लू ऑल विच इज फॉर ऑल पर्पज. हे सजेशन आहे. ते पण दाखवते, ते पण कोणाकडे असेल तर कोणाकडे वुड ग्लू असेल तर वुड ग्लू पण चालेल. अँड देन वी नीड markers, color pens, markers, sketch pens, whatever. No crayons, preferably no crayons. So we tried sticking it with this. So असं ते स्टिक करायचं. So this is one that we have stuck. आणि मग so बेसिकली याचा एक पिकेट फेन्स करून घ्यायचं, अशी खिडकी साधारणपणे. हा, खिडकीसारखं. थोडंसं ते प्रेस करा आणि थोडेसे 2-4 सेकंद त्याला वाळायला द्या. हा, थोडंसं वाळायला द्या, नाहीतर ते चिटकणार नाही. आय होप मी बरोबर म्हणते. चिकट. हा माझा कन्फ्युजनचा विषय आहे. सो एनिवेज, आणि थोडे अलाइनमेंट्स पण बघा आणि तुम्ही करेक्ट. मी जरा अलाइन करा. हे काय अलाइन झालं नाही, बट इट्स नॉट बॅड दो. थोडंसं नॉट बॅड. आले चौकोन तसे. जोर ते सगळ्यात चिकटतंय आणि तोवर तुम्ही त्याच्यात जे वरचं सगळ्यात चिकटलंय त्याच्यावरती डिझाईन काढू शकता. आणि मग चिकटेल सगळ्यात की. आता मी काही असं रांगोळीसारखं डिझाईन किंवा कुठले डिझाईन कॅन जस्ट, इफ दे वॉन्ट दे कॅन जस्ट पेंट इट. मला मग अशी समन सेड की आय एम नॉट युझिंग ऑरेंज, त्यामुळे मी ऑरेंज वापरते. पेंट पण करू शकताय. पेंट करू शकता किंवा थोडे डार्क कलर्स घ्या आणि म्हणजे ते त्या स्टिक वरती दिसतील. लाईट कलर्स त्याच्यावरती दिसत नाहीत बेसिकली. आणि यु नो थोडेसे डार्क कलर्स चांगले दिसतात. आणि मी करायचा प्रयत्न केला. माझं ड्रॉइंग खूप छान नाही, बट शुड बी गुड. ग्रीन आहे, ऑरेंज आहे, घेऊ शकतेस. डार्क कलर्स जरा चांगले दिसतात कारण की ट्राईंग. ओके, प्लीज लोकांनो, माझं एवढं ड्रॉइंग छान नाही आहे. इट्स ओके, बट आय ट्राईड माय बेस्ट. चकल्या काढ दिसतात. चकल्या स्टार्स काढू शकले असते मी, जे तुला इझी येते. काही म्हणजे काही तुम्हाला जे काही डिझाईन आवडतं हे तुम्ही असं लक्षात ठेवा की ह्या चकल्या आहेत. इवन दो इट डझंट लुक लाईक. ते असं हे दाखव आता उचलून. सो हे असं होईल तयार. राईट. आणि ह्याच्या ह्याला मला जेमस्टोन लाव. आय वॉन्ट टू पुट रेड, पण आता रेडवर आय पुट सो प्रत्येक मुलाला साधारण 8 जेमस्टोन्स दिलेत. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या खालच्या ज्या स्टिक्स आहेत की ज्या दिसत आहेत व्हाईट कलरच्या, त्या पण तुम्हाला डिफरंट कलरनी करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. ते पण छान दिसेल. आणि नाही तर खाली तुम्ही ते जेम्स लावलेत तरी चालतील इन्स्टेड ऑफ ऑन दिस.
म्हणजे हे तुम्ही पेंट केलंय आणि इथे जेम्स लावलाय, हो तोही एक ऑप्शन तुम्हाला मिळू शकेल. त्या 8 जेम्स आहेत ना पण. हो ना, तर आय मीन 1 2 3 1 2 3. सो हे असं दिसतं. तुम्ही हे असं दिसतं. बाहेरच्या याच्यावरती पण ते जेम्स लावू शकता. तुम्ही इथे लावू शकता 4 जेम्स किंवा यू कॅन पुट 3 जेम्स हिअर, कुठेही म्हणजे. कसंही डिपेंड्स ऑन द किड, त्याच्या ह्याच्यावर आहे. आणि मग हा जो टी लाईट आहे त्या ह्याच्यामध्ये टी लाईटला घालती. हा, ते काढून दाखवशील हे काढायचं म्हणजे म्हणजे तो ऑन होतो. ऑन होतो. अँड देन त्यासाठी एकच ग्लू डॉट लागणार आहे आपल्याला. करेक्ट. हा, इथे लावायचं. बरोबर लावते ना? हो. का हे बाहेर घेऊ? नाही असं काही नाही, असं नाही. तो कसाही लावता येतो. आणि मग हा ग्लू डॉट ते घट्ट लावशील फक्त. करेक्ट. आणि तो उचल. स्टिक करा. हा असा आणि एक हे असं दिवाळीसाठी आपण दिवा तयार केलाय. आणि ह्याला तुम्ही आणि हे आता ऑन करा. ऑन करायचं. दिस इज हाऊ इट लुक्स. छान दिसतोय, मस्त. आणि ते तुम्हाला जर का असं अडकवायचं असेल तर तुम्ही त्याला लोकर किंवा कुठलाही दोरा लावून असं हँग पण करू शकता. येस. आणि तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता बेसिकली त्याचं. Correct. किंवा हे नुसतं असं stick भिंतीला करू 2 साइडेड टेपनी चिकटवू शकता. ऍक्च्युली इकडे तुम्ही पुशपिन लावून हे पण अडकवू शकता. दॅट इज ऑल्सो correct. पॉसिबिलिटी दॅट यू जस्ट पुट अ पुशपिन हिअर आणि ते अडकेल. येस. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू.